तर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी या आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण PM किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार. लक्षात घ्या, उद्या सकाळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. काल या ठिकाणी पत्रकार परिषद भरली होती, त्यामुळे त्या पत्रकार परिषदेमध्ये अशी माहिती मिळाली आहे की राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये, लक्षात घ्या, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात येणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपणार आहे. कारण आज भारताचे नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता, लक्षात घ्या, या 15 जिल्ह्यामध्ये सोडले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. तर लक्षात घ्या, उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आता त्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का, लगेच तपासा. हे पैसे 5 प्रमुख बँकांमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुमचे बँक खाते या प्रमुख बँकांपैकी एका बँकेत जर असेल तर तुम्हाला आजच्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे. लक्षात घ्या, आणि PM किसान योजनेचा देखील हप्ता मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला रात्रीपर्यंत कधीही मेसेज येऊ शकतो. सध्या पेरणीचे दिवस या ठिकाणी सुरू आहे. याच्या दृष्टिकोनातून दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र पाठवण्याचे या ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. लक्षात घ्या, सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा झाल्याचा मेसेज पण यायला या ठिकाणी सुरू झाला आहे. अशी कमेंट पण आम्हाला यायला सुरू झाली आहे बघा. परंतु आज काही शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही. कारण एका दिवशी सर्व खात्यांमध्ये दोन्ही हप्ते हस्तांतरित करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आज फक्त या 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. आता हे 15 जिल्हे कोणते आहे ते आपण एका मिनिटात पाहणार आहोत. पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला एक लाईक ठोका, म्हणजे की सर्वात प्रथम आपली अपडेट तुम्हाला मिळेल. तसेच लक्षात घ्या, तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेले आहे का? ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढलेले असेल त्याच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. कारण त्या फार्मर ID कार्डच्या आधारावर शेतकऱ्यांना 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे. जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेले असेल तर तुमच्यासाठी 10,000 रुपये मिळणार. म्हणजे शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे. बघा, याचा अर्थ सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात आलेला नाही. तसेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सरसकट या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार नाही. कारण काही बँकांनाच मान्यता देखील देण्यात आलेली आहे. आता कोणत्या बँका, त्या कोणते जिल्हे, लगेच पाहून घेऊया. जो शेतकरी पात्रतेत बसत असेल त्याच्या खात्यामध्ये पैसे दिले जाणार आहे. तुम्ही पाहू शकता की अनेक शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता त्यांना या ठिकाणी मिळायला सुरुवात झाली आहे आणि काहीला या ठिकाणी 6वा हप्ता पण मिळालेला नाही. तर बघा, आज सकाळपासून अनेक शेतकरी बांधवांनी कमेंट ही केल्या आहेत. म्हणजेच या 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता बघा आलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, हे पैसे सरसकट सोडण्यात आलेले नाही. कारण सध्या पेरणीचे दिवस सुरू आहे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना पेरणीसाठी सरकारचा हातभार लागावा या हेतूने दोन्ही हप्त्याचे पैसे सोडण्यात येणार आहे. परंतु हे पैसे सरसकट शेतकऱ्याला मिळणार नाही. याच्यासाठी काही पात्रता आणि अटी देखील घालण्यात आलेल्या आहे. आता अटी देखील आपण पाहून घेऊ. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही या 4 पात्रतेत बसत का ते पाहून घ्या, तेव्हाच तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 6 हप्ते आलेले आहेत. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते मिळाले असतील आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ते मिळाले असतील तर लक्षात घ्या, तर तुम्हाला बघा सध्या 20व्या हप्त्याची चिंता लागलेली होती. परंतु आता तुमच्या PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे. कारण शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून हप्ते सोडण्यात येणार आहे. तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, ते जिल्हे पाहून घेऊया. ते कोणते जिल्हे आहे पण ती कोणती यादी आहे लगेच पाहून घेऊया.
परंतु लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या 4 पात्रता तपासण्यात येणार आहे. म्हणजेच जर तुमच्यावर पैसे आले असतील तर तुम्ही 100% पात्रतेमध्ये बसत आहात. पण ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता बघा 7वा हप्ता या ठिकाणी आलेला नसेल आणि 6वा हप्ता आलेला नसेल, त्यांच्यासाठी काही अडचण या ठिकाणी येऊ शकते. सोबतच ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता आलेला नसेल, ते शेतकरी बांधव सुद्धा पात्रतेत बसत नाहीत. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 4 पात्रतेत बसला असाल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे. तर लक्षामध्ये घ्या. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, मान्सून पाऊस या ठिकाणी जवळ आलेले आहे. त्यामुळे लक्षामध्ये घ्या, हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता आपण त्या पात्रता देखील जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम पहिली पात्रता आहे ती म्हणजे की फार्मर आय डी कार्ड काढलेले असावे. परंतु जे शेतकरी बांधव फार्मर आय डी कार्ड काढेल नसेल त्यांच्यासाठी चिंतादायक बातमी ठरणार आहे. कारण की ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले असेल त्या शेतकरी बांधवांना 100% पैसे दिले जाणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल त्या शेतकरी बांधवांना ऑनलाईन 7/12 दाखवावं लागेल. लक्षामध्ये घ्या, तरच तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. सोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरी पात्रता ती म्हणजे की तुमच्या घरातील कोणताही सदस्य चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीला लागलेला नसावा, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही. ही सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर. आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तुमच्याकडे 4 चाकी वाहनही नसायला पाहिजे, ट्रक नसायला पाहिजे, बघा पोकलाईन नसायला पाहिजे. ह्या सर्व बाबींच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत. तर आपण जिल्हे या ठिकाणी पाहून घेऊया कोणते जिल्हे आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे. बघा यासाठी काही बँकांची निवड देखील करण्यात आलेली आहे. तर लक्षामध्ये घ्या, महाराष्ट्र ग्रामीण बँक याच्यामध्ये समाविष्ट आहे, ICICI बँक आहे, HDFC बँक आहे, भारतीय स्टेट बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, पोस्ट बँक असेल. म्हणजेच अशा गव्हर्नमेंट क्षेत्रातील बँकांचा समावेश या बँकांमध्ये करण्यात आलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुमचे बँक खाते खाजगी बँकेत असेल तर तुम्हाला काही अडचण देखील येऊ शकते. परंतु लक्षामध्ये घ्या, काही अशा खाजगी बँका आहे ज्यांना या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. तर बघा त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात PM किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी उद्या हस्तांतर होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, परंतु आज एका दिवशी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हस्तांतर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. यात परभणी जिल्हा समाविष्ट आहे, बीड जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, जालना देखील आहे, अहमदनगर देखील जिल्हा समाविष्ट करण्यात आलेला आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा पण समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजेच अशा प्रमुख जिल्ह्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, तुमच्या जर या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आलेले असेल तर तुम्हाला देखील उद्या हप्ता मिळणार आहे. त्यामुळे कोणत्या शेतकरी बांधवांना काळजी करण्याची गरज नाही. परंतु कालच्या व्हिडिओमध्ये काही शेतकरी बांधवांनी कमेंट केल्या होत्या की नमो शेतकरी योजनेचा हप्ता किती हजार रुपये मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, अजून यात वाढ झालेली नाही. त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 2,000 रुपये आणि PM किसानचे 2,000 असं एकूण 4,000 रुपये हस्तांतरित केले जाणार असल्याची मोठी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात मोठी अपडेट. धन्यवाद.